फायनली रिटर्न आज पीजीवर. उघड नाही लवकर उघड नको. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आत्ता कामावून आले, फक्त फ्रेश झाले, केस सुद्धा आम्ही सोडले नाहीत आणि जेवण केलं कारण खूप भूक लागली होती. मला उद्या कुठेतरी जायचं आहे, ते पण 4 दिवसासाठी. त्यासाठी मी आता माझी बॅग पॅक करणार आहे. मी आत्ता किती वाजले असते, एक मिनिट चेक करते. हां, आता वाजलेत 11:30 आणि आत्ता मी बॅग चेक करते. सकाळी 7 वाजता मला कार घ्यायला येणार आहे, म्हणजे कॅब घ्यायला येणार आहे. तोपर्यंत मला रेडी राहायचं आहे. मी फास्ट 4 दिवसासाठी काय काय घेऊन जायचं आहे ते तुम्हाला दाखवते आणि मी कुठं चालले, कशाला चालले हे तुम्हाला पुढे कळेलच. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाईज, माझी म्हणजे मला काय काय घेऊन जायचं आहे मी रेडी करून घेतले. 2 नाईट ड्रेस घेतलेत मी, एक टॉवेल घेतला आहे, एक जीन्स घेतली आणि 2 जीन्सवरती टॉप घेतला आहे, एक रुमाल घेतला आहे, एक ट्रायपॉड आणि हे पाऊच आहे ज्याच्यामध्ये माझं स्किन केअर आणि नॉर्मल जे मी काय म्हणतात मॉइश्चरायझर सनस्क्रीन वापरते ते सगळं. एक माझी नोटबुक आणि हा आहे माझं वॉलेट, माझा दुसरा मोबाईल, इयरबड आणि हे मी सगळं माझ्या सॅकमध्ये घेऊन जाणार आहे. आणि मी माझ्या कामासाठी चालली आहे, त्यामुळे मी हे सगळं घेऊन चालले. 2-3 दिवसासाठी तर मी जाणारच आहे. कुठे जाते, काय करते, कशासाठी चालली आहे हे तुम्हाला बघायचं असेल माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता मी हे सगळं बॅगमध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि मी आता लगेच झोपणार आहे, कारण मला लवकर 6 वाजता उठून आंघोळ करून युनिफॉर्म घालून तयार व्हायचं आहे, कारण माझी कार येणार आहे सकाळी 7 वाजता. त्यामुळे आणि कामानिमित्तच चालली आहे, त्यामुळे मी युनिफॉर्म ठेवणार आहे आणि मी कपडे थोडेच घेतलेत, म्हणजे नाईट ड्रेस आणि कामानिमित्त गेल्यामुळे तर मला युनिफॉर्म सोबत म्हणजे कंटिन्यू युनिफॉर्मवरच राहील. जेव्हा मी रूमवर येईन तेव्हाच मी नाईट ड्रेस घालेन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भेटू आपण मॉर्निंगला. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. तर उठले मी, फ्रेश झाले. ब्लॉग शूट करण्याचं टाईम भेटलं नाही. 6:45ला उठले म्हणून तेवढा वेळ पण नाही भेटला. पटकन उठले, आंघोळ वगैरे केली. बॅग तर रात्रीच पॅक करून झोपले होते. ते ड्रायव्हरला फोन केला आहे मी, आता 10 मिनिट होतील यायला. ठीक आहे बोलले ते. चला मी तुम्हाला तिथे जाऊन भेटते. तर गाईच इथे कारमध्ये मी बसले आणि सगळ्या मुली पण आल्या. आम्ही सगळेजण मिळून स्वामी समर्थांचं नाव घेऊन निघालो. जाता जाता हा एवढा मोठा घाट दिसला आणि मग आम्ही याच्या ऑफिसला पोहोचलो फायनली बारामतीला. आणि मग आमचं लेक्चर चालू झालं. लेक्चर चालू झाल्यानंतर आम्ही भूक लागली होती म्हणून नाश्त्याला गेलो. थोडा नाश्ता केला, परत थोडं फ्रेश होऊन आले आणि परत लंच ब्रेक झाला. लंचमध्ये आलं होतं मला पनीर वगैरे, खूप छान जेवण होतं, मला खूप आवडलं. आणि नंतर फायनली आमचं लेक्चर संपल्यानंतर आम्ही रूमवर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की मी चालली आहे कुठेतरी. तर कुठेतरी म्हणजे मी आली आहे बारामतीला. आमची होती ट्रेनिंग, मीच नाही तर सगळ्या मुली आलोत आम्ही, आणि आम्हाला देणार होते हॉटेल रूम. आमचा खूप मोठा पचका झालाय आणि आम्हाला दिलेत फ्लॅटमध्ये रूम दिलेत. आता म्हणजे आहेत व्यवस्थित, असं नाही आहे की कसं राहणार, आहे व्यवस्थित आहे. 2-3 दिवस आमची ट्रेनिंग आहे. मी आहे तर बारामतीकर, मी कुठे बारामतीमध्ये आहे. आणि आता मी ट्रेनिंग म्हणजे पूर्ण आजचा दिवस संपलेला आहे. आम्ही मॉर्निंगला सकाळी 7 वाजता आलो होतो. आता मी थोडं फ्रेश वगैरे होते, मी रूमवर आली आहे. रूम वगैरे तुम्हाला बघायची असेल तर थोडा वेळ थांबा, मी फ्रेश होऊन मग तुम्हाला दाखवते. गाईज, मी आंघोळ करून आले कारण मला खूप गरम होत होतं. गरम म्हणजे साडीमध्ये होते दिवसभर आणि येताना मला कारमध्ये उलटी खूप झाली, कारण मी सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, फास्ट निघाले होते, नाश्ता पण नव्हता केला, म्हणून मला खूप सारी उलटी झाली. मी आता येऊन आंघोळ केले ट्रेनिंग झाल्यानंतर आणि ड्रेस वगैरे घातला आहे, नाईट ड्रेस, आणि आता बाहेर जाणार. हो, बाहेर फिरायला गेल्यानंतर कळलं की आम्हाला रूम चेंज करायची आहे, म्हणजे आम्हाला हॉटेलला शिफ्ट व्हायचं होतं. त्यासाठी आमचे सर रिक्षा घेऊन आले होते. आम्ही बॅगे उचलल्या आणि हॉटेलसाठी गेलो. गाईज, आम्ही फायनली हॉटेलवरती आलो. हॉटेल
डोकं दुखत. गाईज फायनली आमची रूम चेंज झालेली आहे. आम्ही आलोय हॉटेलमध्ये. म्हणजे ते पण छान होतं, फक्त आम्ही राहू शकू अशी सुविधा नव्हती तिथं, त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय. आमची कंपनी खूप छान आहे, तुम्हाला माहित आहे का गाईज? हॅपी आहेस तू? हो. तू? आम्ही एक रूम मध्ये तिघी आहो, म्हणजे एक बेड आहे, म्हणजे 3 बेड आहेत, तिघी राहू शकू असा आहे. हसके गाईज आमच्या हॉटेल रूमचा हे एंट्रन्स आहे. मी तुम्हाला रूमचं टूर करते. आमचा रूम नंबर आहे 111 बारामती का 111. हे आहे आमची रूम. इथे तुम्हाला मिळेल मी. इकडे आहे आमचं वॉशरूम आणि ही आमची बेड. म्हणजे आम्ही एक रूम मध्ये तिघे आहोत. हे छोटा बेड खाली आहे, 2चा सिंगल. इथं टीव्ही आहे, हे असं आहे. आणि इथे एक डायनिंग टेबल आहे. आणि हे मला आत्ताच कळालं की इथं एवढी सुंदर बाल्कनी आहे, पूर्ण बारामती इथून दिसते. आणि खाली डॉमिनोज आहे, जर आम्हाला रात्रभर काय खायचं असेल तर खाऊ शकतो गाईज. थँक्यू सो मच आमची कंपनी. गाईज आम्हाला हे टिफिन आलेत, चपाती, मटकीची भाजी, पुलाव आणि जिलेबी. आम्ही जेवण करून तुम्हाला भेटतो. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाहीये. हा व्ह्यू बघत बघत जेवण करतो, ठीक आहे? आम्ही 3 जण आहोत आमच्या या रूम मध्ये सुंदरशा. जेवण करून भेटतो, बाय. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालंय, मग आम्ही आता झोपणार आहे. रात्रीचे वाजलेत 10:30 आणि उद्या आम्हाला जायचं आहे 10 वाजता ट्रेनिंगला. ज्या कामासाठी आम्ही आलोय त्या कामासाठी तर जावं लागेल, त्यामुळे मजा मस्ती सगळं करून झालंय. आता आम्ही झोपतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज, गुड नाईट.